नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे सगळे बरे आहेत ना? तर बघा इकडे माझं चाललंय स्वयंपाक. सकाळ म्हणलं तर तसे आता 7:45 वाजले बरं का. आणि दाजींनी इकडे घेतलेला आहे नाश्ता मस्त असा सगळा. आणि बाहेर जावई बापू आणि स्वीटीची सासूबाई दोघ जण बसले तर आणि म्हणलं भाकरी बनवून ठेवा तर नाही का. आणि सकाळ नाश्ता दाजींनी चालवलाय. तर मी ना 5 मिनिटं गॅस बंद करते आणि मी पण बाहेर येते. बसले ना मला काय करायचं होतं माहितीये का, आकाला आहे ना अल्बम दाखवायचा होता, स्वीटीचं लहानपणीचं फोटो हे सगळं दाखवायचं होतं. तर हे बसलेत बाहेर मस्त असं बघा, ऊन पडलंय आज, पाऊस काय नाही, भारी वातावरण झालेलं आहे. आणि दाजींनी एकाच ह्याच्यात सगळं आणलेलं आहे, सगळ्याचा नाश्ता. रात्री आल्यावरती मस्त असं गावरान कोंबडा खाल्ला. आता नाश्ता करून जेवण करून आम्हाला जायचं आहे बाजारला, गावात आज बाजार आहे. तर सकाळ स्वीटी आणि सागर दोघ जण गावात जाऊन आलेत. गावात काय केलं, केबल जाऊन आणली. केबल राहिली होती घरी राहिली. सकाळी सगळ्या ह्याच्यात हुडकली पण केबलच काय भेटली नाही. लाईट नाही बघा आज बुधवार असल्यामुळं. आणि चार्जिंग तर पाहिजे असते मोबाईलला. स्वीटी गेली पाणी आणायला. ताशा अल्बम आण की आपला. हा, खाता खाताच बघायचं असतं या, खाता बघायचं. आधी खाऊन द्यायचं. भांड्यात घेतलं इथे एवढं. मी पण आली भाकरी करता करता. भाकर मी काढून ठेवले, गॅस बंद केलाय. 11 बस 11 वाजले. होय, मग काय झाल्यात ना. मी लाडू एकटीने कधी नव्हतं केलं असं. सासूला घेऊन करायची, आईला घेऊन करायची, पण ह्यावेळेस म्हणलं ताईला द्यायच्यात लाडू म्हणलं, त्याच्यामुळं मी एकटीने केलं लाडू. मामी होती सोबत, मामीने शेव काढली, पप्पांनी मी चुरली, पाक करून मग मी लाडू केलं. तर हां, शेव काढायचं चुरायचं लय मोठं नाही, पण पाकाचंच जजमेंट जुळत नाही. झालं ना चांगलं. काय म्हणली मी खाल्लंच नाही. तू नाही खाल्ला, खा की मग. कापण्या चांगल्या झाल्यात का. मला म्हणली कापण्या ताज्या कर, शंकरपाळ्या ताज्या कर. लाडू गोड लागतोय आणि तेवढा तिखट लागतोय. काय करायचं आता सागर, काय करायचं. शंकरपाळ्या कडक लागतात. शंकरपाळ्या कडक लागतात, काय करावं. गणली जमलं नाही. आका काय म्हणली लाडू तिखट लागतोय. कडक लागते असं म्हणायचं असतं. असं असतं बाई. लाडू गोड लागतोय आणि चिवडा तिखट लागतोय. काय करायचं. बर गुलाबजाम खाऊन बघा ती कसं लागते. ते बी गोडच लागतंय. ते बी गोडच लाग. तुम्ही एकाच प्लेट मध्ये आणले 2 चमचे. आवं त्याला काय तो. सगळ्यांनी एकत्र खायचं. सगळे बसले तिथं खात आणि मी बसली बोलत, व्हिडिओ घेत. भाकरी करता करता गॅस बंद केला ना. आली ही सगळी बसल्यात आणि मीच एकटी भाकरी करत बसली. मी पण आली खाते की. त्याच्या रात्रीची कापण्या आणि ते काय शंकरपाळ्या चांगले झालेत का. मी खाल्लीच नाही एक बघ खाऊन. ही काय हीच आहे. काय म्हणतात, कापण्या नाही, शंकरपाळ्याचा भाऊ. कापण्या त्यामुळे कापण्या म्हणतात. शंकरपाळ्या, कापण्या, लाडू, चिवडा, शेव. चकली कुठे गेली. चकल्या मी केलेच नाही तर नाही. पप्पा चकली कुठे केलीच नाही तर काय करू. ते पिशवीत आहे ना तिकडून आणलेली. तिकडून आणलेली आहे. इथं मी नाहीत ग केल्या. मी करणार आहे चकल्या. कशा करणार आहे माहितीये का. मला माझ्या नंदबाईने सांगितलंय ते मुगाची डाळ आणि आपलं मैद्याचं पीठ, ती तर आपण करतोच, पण मुगाची डाळ पण घालायची त्याच्यात. मैद्याचं पीठ घ्यायचं आणि ती शिजायला घालायचं आणि ते नाही का कापडात बांधून ठेवतो ना आपण मैदा उकडायला, तसा करायचा. आणि ते शिजवलेलं सगळं मिक्स करून आपलं हळद, मीठ, मिरची, लसूण काय काय टाकायचे ते सगळं टाकायचं आणि मस्त अशी कुरकुरीत चकली होती. आम्ही तसं नाही केलं. मग आम्ही डाळे, तांदूळ, 2 प्रकारच्या डाळे, हा सगळं एकत्र केलं. पोहे, सगळं शाबू पोहे पण भाजून कुठून मी खाल्लीच नाही. पण सगळं
एक एक नमुना म्हणजे वेगळं वेगळं सगळं करून मिक्स करून करायची चकली. नाही आत्याने केलेली पण चांगली झाली ना ताई. तू खाल्ली होती का? ते आपण ते फक्त मुगाची डाळ आणि मैदा टाकलेला मिक्स केलं. आलं का आलं शिजवलं होतं. टाकायचं तांदूळ टाकायचं मैद्याने गव्हाने मऊ होते ह्याने कडक होते. चला कुठं का? नाश्ता नको मग खायचं कोण? होय खायचं कोण? थोडं थोडं खायचं असतं एक एक सगळं. हं? खाल्लं की बासकी झालं की कुठं तोंडगड. हे होय घेतलंच नाही की तोंडगड झालं की. हे 5 आणलं तर मी एक संपवला. अजून तुम्ही काय घेतलंच नाही. करंजावर हा, करंजी. आकाने मी सकाळीच खाल्ल्या तुम्ही नाही खाल्लं. होय. हा चहात खाल्ले ते आम्ही दोघींनी खाल्लं सकाळी तुम्ही नको म्हणलात मग आम्ही खाल्लं. होय ताई. खाल्लं इथं म्हणून आपलं थोडं. तर चला असू द्या. आज सगळी इथं आहेत. खाते मी व्हिडिओ झाल्यावर खाते की आताच नको. मन्या कुठे गेला तुझा? काय माहिती म्हणा. आल्यापासून मन्याला हिने सोडलं नाही. मन्याला तुमच्या घरी घेऊन जावा. हे काय नाव आहे? काय सागर काय नाव आहे? गुलाबजाम खाल्ला माझ्या अर्थ तर खा की तर त्यातलं अशी बघती या. घे की. माझंच होतं. हा? मी चालले. कुठं चालली? गेली मन्याला हुडकायला. काय ती मन्या हिला सोडत नाही आणि ही मन्याला सोडत नाही. काल तो त्या खिडकीत बसला होता. खिडकीतनं तीनदा त्याला बोलवती आज ती पण यायना. ओढून घेतला त्याला. गेली मन्याला हुडकायला. चला आता ह्यांचं चाललंय फराळ. मी राहिलेल्या भाकरी बनवून घेते. मग जेवण वगैरे करायची, कामं आवरायची, गावात जायचं मस्त असं, बाजारात जायचं, बाजार करून आणायचा, बाकीची काय खरेदी करायची ती करायची आणि मग यायचं रानात. तर ही मुकामाला आता 4-5 दिवस आहेत इथं. इथून काय नाहीच जाणार. ह्यांना नाही लावायचं लगेच. आहे का नाही आका? रेल्वेचं काय करायचंय आपल्याला? ते बिग बनला. ते बिग बनला कशाला? होय रेल्वेचं काय करायचंय? जायला थांबली होय. रेल्वेचं काय करायचं? आपली गाडी आहे की. पत्र्यावर झोपला असन. पत्र्यावरच असतो ती. उडी मारून निघता. त्याला तो मोठे कसा बघतोय. मन्याला बघायसाठी उठवलं या पोरीने खाता खाता. कुठे मनिया? नाही उठत. ए मनिया बघा नाही सुद्धा. मनिया दारोडेकडे सारखं पडला. नाही उठत. ग बसा की म्हणे झोपू द्या की. बारीक आवाज करते. नाही माझं पण आवाज करते. मग कोण आहे ती? म्हणजे बघाय ती. हा. ये मग खाली ये मग खाली नाही येत. ये ना खाली म्हण्या. इथं थांबा तुम्ही. झोपलाय ती कावळ्या उन्हाला. दाबली तरी तिने दबली पाहिजे अशी मऊ झाली पाहिजे. आता काहीतरी आपल्याला त्याला दात आहे ते खातं येऊन. काय झालं काय झालं? काय कमी पडलं? चकलीला ग हा तांदूळ टाकले असे काळा काळा. हा चकलीच आहे. मला वाटलं मी काल केलेलं त्याच. हो खो खो कसा वाढला हो. नाक्या लागते आणि आणला का? कधी झोपला होता नव्हता वेगवाड दिसत. म्हणजे त्याला खायला नको का? हा? खायला सकाळपासून नुसतं घेते त्याला खायला टाकलं नाही आणि आता तिथून आणलंय उठून त्याला खायला टाकायला. होय खायला तो कुठून आणलंय? सकाळपासून ती ओरडत होता त्याला खायला नाही टाकलं. हा? आणि आता आणलं या. आण पाणी इथं चल. आण बाहेरचं बाहेर लय भारी दिसतंय. साईडचं लय भारी दिसतंय. सकाळचं आण लवकर चल. कुठे आहेत? नाही कोक्या आहेत. मी तांदूळ सारखं इकडून तिकडून टाकते खात्यात. पाकाचं साठाचं बारीक बारीक खड राहिले तर तो पाक जास्त झालता.
त्यामुळे गुळ हे पुढं गेलता दाताखाली हा, गेलं की, थोडा. साखरेसारखं लागतंय थोडं. आणि ते काय झालंय मग काजू बदाम आहे ना ह्यांना चिरायला लावलं होतं ह्यांनी मोठं मोठं चिरलंय त्याच्यात काय झालं मग काजू बदाम आहे ना त्या साखरेला थोडं थोडं लागलंय त्याच्यामुळे ती जास्त वाटतं या नाहीतर साखरेचं नाही राहिलं ती काजू बदामाला थोडी थोडी साखर लागली ना ते राहिलं या जेवायला मग हा पाकाचं चिकट. हा पाकाचं चिटकलंय चला मग जेवायला. चला असू द्या काय नाही व्हिडिओला करते इथं चेंड आता आणि घेते राहिलेला स्वयंपाक करून